राज्यात गुलियन बॅरी सिंड्रोम GBS या दुर्मिळ आजारानं धुमाकूळ घातलाय। सध्या महाराष्ट्रात या आजाराचे तब्बल 74 रुग्ण आढळले आहेत। यातील 14 रुग्णांवर व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत, तर 5 जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय। यातील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे। त्यापैकी सोलापुरात 5 रुग्ण उपचार घेत आहेत। यामुळे सध्या भीतीदायक वातावरण पसरत आहे। याच पार्श्वभूमीवर सोलापूरचे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने जिल्हा नियोजन समितीमधून 2 कोटीचा निधी आरोग्य यंत्रणेकडे सुपूर्द केला आहे। मंगळवारी जिल्हाधिकारी आशीर्वाद, सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी पत्रकार परिषद घेत सोलापूरकरांना आवाहन केले। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी पत्रकार परिषद घेत सोलापूरकरांना आवाहन केले। जिल्हाधिकारी म्हणाले, सोलापुरात या आजाराचे पूर्णपणे मोफत उपचार केले जाणार आहेत। त्यामुळे सोलापूरकरांनी या आजाराला घाबरू नये। केवळ काळजी घेणे महत्त्वाचे आहे। दूषित पाणी न पिता पाणी उकळून प्यावे। उघड्यावरचे व शिळे अन्न खाऊ नका। मांसाहारी पदार्थ आणि अंडी चांगल्या प्रकारे शिजवून खावीत, असे आवाहन करीत त्यांनी GBS आजारावर उपचारासाठी आवश्यक औषधे, हेमोग्लोबिन तसेच इंडक्शन स्टडीसाठी आवश्यक मशिनरी खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेप्रमाणे 2 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। तसेच आवश्यकता पडेल तर आणखीही निधी उपलब्ध करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले।